सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत हेल्दी, मऊ आणि खूपच टेस्टी मूग डाळ इडली. ही इडली खूप हलकी, प्रोटीनने भरपूर आणि नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता झटपट तयार होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला ही इडली तयार करण्यासाठी इथे आपण 1 वाटीपर्यंत मुगाची डाळ घेतली आहे. तर इथे मी साल नसलेली मुगाची डाळ हे वापरत आहे. तर 1 वाटीपर्यंत मुगाची डाळ 1 ते 2दा चांगल्या प्रकारे धुवून घ्यायचा आहे आणि यानंतर यामध्ये पाणी घालून 3 तासासाठी आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत. पूर्ण 3 तासापर्यंत भिजवून घेतल्यानंतर भिजवलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये अर्धी वाटीपर्यंत दही घालायचं आहे. सोबतच यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहोत. आता हे मिक्सरला लावून बारीक असं वाटून घेणार आहोत. तर मिक्सरमधून वाटून घेताना खूप जास्त बारीक स्मूथ पेस्ट करायचं नाही, तर रवाळसारखं आपल्याला थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता इतकं जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर आता हे भांडं बाजूला ठेवून देऊ. आता दुसरीकडे गॅसवरती कढई मांडायचा आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालणार आहोत. तेल हे छान असं गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. जिरे आणि मोहरी हे थोडंसं परतवून घेतल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायचा आहे. सोबतच यामध्ये पाव वाटीपर्यंत रवा टाकायचा आहे. तर इथे मी उपमा रवा वापरली आहे. कमी आचेवर 2 मिनिटापर्यंत रव्याला इथे भाजून घेणार आहोत. फक्त 2 मिनिटापर्यंत रवा हे भाजून घेतल्यानंतर गॅसची आच बंद करायचा आहे. रवा हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर वाटून घेतलेल्या मूग डाळीच्या पेस्टमध्ये काढून घ्यायचा आहे. आता यामध्ये पाव वाटीपर्यंत किसलेला गाजर, थोडीशी कोथिंबीर घालायचा आहे. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. मिश्रण हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यावरती झाकण लावून 10 मिनिटासाठी हे ठेवून द्यायचं आहे. त्यामुळे रवा यामध्ये चांगल्या प्रकारे भिजला जाणार. 10 मिनिटानंतर यावरील झाकण हे काढून घ्यायचं आहे. बॅटर इथे छान असं भिजला गेला आहे. एकदा चमच्याने मिक्स करून घेऊ. यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकायचा आहे. खाण्याचा सोडा यामध्ये घातल्यामुळे इडली एकदम मऊ बनून तयार होतात. आता या बॅटरला हलक्या हाताने एकाच दिशेने मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी साधारण इडली बॅटरसारखी ठेवायची आहे. तर इडलीसाठी बॅटर हे बनून तयार झालेलं आहे. आता इडलीच्या प्लेटला थोडंसं तेल लावून त्यामध्ये बॅटर भरून घेणार आहोत. इडलीच्या प्लेटमध्ये बॅटर हे भरून घेतल्यानंतर इडलीच्या भांड्यात आधी गरजेनुसार पाणी घालून ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम झाल्यावर तयार केलेल्या इडलीच्या साचा सावकाश भांड्यात ठेवायचा आहे. आता यावरती झाकण लावून मोठ्या आचेवर 10 मिनिटापर्यंत इडल्या हे छान वाफवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर इडल्या हे छान शिजले जाणार. यानंतर आपल्याला गॅसची आच हे बंद करायचं आहे. 2 मिनिटे तसंच ठेवून आणि मग साच्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे. इडल्या हे गरम असताना साच्यातून बाहेर काढू नका. थोडंसं थंड झाल्यानंतर इडल्या हे साच्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे. तर बघा किती मऊ, स्पॉन्जी आणि सुंदर मूग डाळ इडल्या हे बनवून तयार झालेल्या आहेत. तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने तुम्हीसुद्धा हे इडल्या नक्की ट्राय करून बघा. 100% इडली हे परफेक्ट बनवून तयार होणार. तर तयार झालेले हे गरमागरम इडली शेंगदाण्याची चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत आपल्याला सर्व करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.